घडत असताना मी विचार करतोय तो माणसाच्या जीवनाचा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असंच घडत असतंय का? प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख हे समसमान येत असतात आणि म्हणूनच सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन जर का माणसानं जीवन जगायचं केलं असेल तर प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे रे, आधी केलेच ते पाहिजे आणि तेच प्रयत्न जर का माणसानं केला असेल तर माणूस यशस्वी होऊ शकतो. आणि हाच जगाला बोध करत असताना माणसाच्या जीवनाची शोकांतिका मला एकसारखी दिसते आणि तीच शोकांतिका कोणती असेल? सुख आणि दुःख प्रत्येकानं भोगायलाच हवे.